नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र हे हप्ते येण्याची शक्यता आहे। आता हे हप्ते कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, खरंच 9वा आणि 10वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का? नुकतंच राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे। या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे का, या संदर्भात थोडक्यात अपडेट आणि नमो शेतकरीचे हे हप्ते येण्यासाठी शेतकऱ्यांना कुठली कामे करायची आहेत, याचबरोबर नवीन केवायसी करायला सांगलेलं आहे, तर ती केवायसी कोणत्या शेतकऱ्यांना करायची आहे, कोणत्या शेतकऱ्यांना करायची नाहीये, या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना येऊन जवळपास 6 महिने झालेले आहेत आणि 9वा हप्ता आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा थकीत पडलेला आहे, परंतु अद्यापही हा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही। त्यामुळे शेतकरी या हप्त्याची वाट बघत आहेत। हा हप्ता कोणत्या तारखेला येणार, त्यापूर्वी शेतकऱ्यांना या हप्ता येण्यासाठी कुठली कामे करायची आहेत आणि पीएम किसानची केवायसी जी करायला सांगली जात आहे, ती कुठल्या शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे, तर त्या संदर्भात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आता पीएम किसानची केवायसी करायला सांगलेली आहे, पण आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे येतात, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, अशा शेतकऱ्यांना काय पीएम किसानची केवायसी करण्याची आवश्यकता नाही आणि गरजही नाही। पण ज्या शेतकऱ्यांना पैसे येतच नाहीत, अशा शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे। अशा शेतकऱ्यांनी केवायसी केल्यावर त्यांचे पुढचे हप्ते आणि मागचे थकीत हप्ते ते सगळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु केवायसी केली तरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे येत आहेत ते पण शेतकरी केवायसी करत आहेत, मग अशा शेतकऱ्यांना काही केवायसी करण्याची आवश्यकता आणि गरजही नाही। पण तुम्हाला पीएम किसानचे पैसे येत असतील पण नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नसतील, तर मग अशा शेतकऱ्यांनी केवायसी करायची। कुणाला नमो शेतकरीचे पैसे येतात किंवा कुणाचे सगळेच पैसे बंद पडलेत, मग अशा शेतकऱ्यांना ती केवायसी करण्याची आवश्यकता आहे। ज्या शेतकऱ्यांना पैसे यायले त्यांनी केवायसी करायची गरज नाही। दुसरं काम म्हणजे तुमचा लँड प्रॉब्लेम जर नो असेल तर ते येस करून घ्या। आधारला बँक खाता लिंक नसेल ते सुद्धा आधारला बँक खाता लिंक करून घ्या। याचबरोबर तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी देखील सुद्धा काढून घ्या। ही सगळी कामे करा, तुम्हाला सगळे वेळोवेळी हप्ते येतील आणि मागचे पेंडिंग थकीत हप्ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, अशी माहिती सध्या भेटत आहे। मित्रांनो, राज्याचं नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं। या पावसाळी अधिवेशनामध्ये काय नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठीचा जे काही निधी आहे तो राज्य सरकारने मंजूर केलेला नाहीये। परंतु आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या येणाऱ्या 9व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 1850 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे। परंतु 9वाच हप्ता राज्य सरकारने आता देऊन चालणार नाही, कारण की 9वा हप्ता थकीत पडला, 10वाही हप्ता थकीत पडला आहे आणि 11व्या हप्त्याची आता कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला हे 2 हप्ते देणं एकत्र देणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे। त्यामुळे 9वा हप्ता आणि 10वा हप्ता या 2 हप्त्यासाठी राज्य सरकारला 3,700 कोटी रुपयाचा निधी हा प्रस्तावित करावा लागेल, मंजूर करावा लागेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणे आवश्यक आहे, गरजेचं आहे। परंतु अद्यापही राज्य सरकारने नमो शेतकरीच्या हप्त्याच्या संदर्भात कुठलाही अपडेट दिलेलं नाहीये, याचबरोबर निधी सुद्धा मंजूर केला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की ही योजना बंद झाली की काय, तर यावरही राज्य सरकारने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही। नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। फक्त एवढंच आहे की या योजनेच्या हप्ता वाटपासाठी राज्य सरकार विलंब करत आहे, वेळ लावत आहे, हेच याचं एक उत्तर असू शकतं। परंतु याच्यामध्ये स्पष्टपणे जर सांगायला गेलं तर येणाऱ्या 15 तारखेपर्यंत 15 जुलै किंवा 20 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। आता 9वा हप्ता तर येणारच आहे, परंतु 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ताही देणं अत्यंत महत्वाचं अपेक्षित आहे। पण सरकार देतं का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु येणाऱ्या 15 जुलैपर्यंत नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याच्या वाटपासाठी जो काही 1850 कोटी रुपयाचा जे निधी राज्य सरकारला लागणार आहे, तर त्या निधीची तरतूद, त्या निधीला मंजुरी 15 जुलैपर्यंत येऊ शकते आणि 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। राज्य सरकारने येणारा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी राज्य सरकार निधी वाटप करू शकतं। डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वाटप होणार आहे। त्यामुळे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। परंतु अशी अधिकृत अशी डेट किंवा अधिकृत अशी तारीख राज्य सरकारने किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कोणीही ही तारीख जाहीर केली नाही। कृषी विभागाने या तारखेवर शिक्कामोर्तब केलेलं नाही, परंतु शक्यता आहे
15 ते 20 जुलै पर्यंत नमो शेतकरीचा येणारा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच हे राज्य सरकार नमो शेतकरीचा हप्ता वाटप करायला विलंब का लावतंय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. सरकारबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.